मित्रांनो, मी गणेश सरवंजे, स्टायलिश स्टार काय नाव चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी गणेश सरवंजे, स्टायलिश स्टार सरवंजे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर एक व्हिडिओ टाकतोय. तर विषय असा आहे की हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते माशांचा प्रकल्प आहे, जे गोड्या पाण्यामध्ये वाढवले जातात. मग त्यांना जे खाणं टाकावं लागतं ते खाणं मी टाकतो त्यांना. हे असतं एक 40 किलोची बॅग असते, ही आपली बजाज फ्रीडम. तर ही बॅग 40 किलोची इथून पूर्ण खाली जाणार त्या तराफ्यापर्यंत. तो तराफा आहे त्याच्यावरती ठेवून मग ती इथे रशी असते, त्या रशीने खेचत तिथपर्यंत जायचं, त्यांना खाणं टाकायचं आणि यायचं. तर हा डॅम बघून घ्या. हा कुर्ली डॅम आहे, कुर्ली घोणसरी डॅम आहे. सिंधुदुर्गातला खूप मोठा डॅम आहे हा. चला तर मित्रांनो, एक गोणी मी आणलेली आहे खाली, तुम्ही बघू शकता. तराफ्यावर टाकली आहे. अजून 3 गोण्या आणायच्या आहेत. पटकन घेऊन येतो आणि मग पुढचं जे काय तुम्हाला दाखवतो. हा जो पूर्ण उतार आहे, पूर्ण त्याला खडीने बसवलेला आहे. जर पाय घट्ट नाही लावले तर समजा बेकार पडायला होईल. पाय पूर्ण बघा, पूर्ण पाय घट्ट, पायाची ग्रीप जी आहे एकदम. इकडे जर तुम्हाला डॅम बघायला तसं परवानगीशिवाय पाठवत नाहीत. जर काय कुठे सेटिंग वगैरे लावून आलात तर नक्की या बघायला. डॅम खूप छान आहे, मस्त आहे, खूप सुंदर आहे. पाऊस पडायच्या आधी, पावसामध्ये खूप पाणी साचतं, वरपर्यंत जातं. आता हे जे मासे आहेत ते मेच्या एंडिंगला काढतील आणि सेल करतील. अजून एवढं खाली जायचं आहे. चांगला कार्डिओ एक्सरसाइज होते. हे रशी एक जुनी आहे, ती खराब झाली, आता नवीन ॲड केलेली आहे. अरे बापरे, चांगली एक्सरसाइज होते सकाळी सकाळी. परत संध्याकाळी वर्कआउट पण आहे. आज शनिवार लेग आहेत. उचलू बाबा तराफ्यावर. ओ येस. चला अजून 2, मग डायरेक्ट टायटॅनिक निघणार आपली. आता टायटॅनिक सोडायचा टाईम झालेला आहे. खूप प्रवासी आहेत. तर तराफ्याचा जो रशी असते ती इथे बांधावी लागते. जर नाही बांधली तर तराफा आतमध्ये जाईल आणि मग आपल्याला तो भेटणार नाही, जायचं असेल तर. हे जे डॅम आहे खूप खोल पण आहे आणि मोठं पण आहे. तर आता हे थोडं आपल्याला ढकलावं लागेल. तर आता ही जी रशी आहे, इकडे 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 मला घेऊन जा. हां, ही रशी वरती टाकायची पण ही सोडायची नाही. आता ही जी रशी पकडली ती जर सुटली मध्ये जाऊन तर मग आपल्या पायातलं जे चप्पल आहे ते त्याचा वापर करून किनाऱ्याला यायचं. थोडा मोबाईल ठेवतो बाजूला. आपली टायटॅनिक काहीच सेकंदामध्ये पोचणार आहे. थोडंसं अंतर बाकी आहे. त्या तिकडून आलेलो आहे मी. ऊन पण खूप आहे. तर ही रशी आहे, तर खेचणार. तर पोचलेलो आहे मी. हे बघा, त्यांना चावल लागली, खाणं आलं की लगेच वरती यायला तयार होतात.
ए खाना खाना व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी खाना खाना. इथे पोचल्यावर पण ही जी तराफ्याची रशी आहे इथे बांधावी लागते, नाहीतर हा कुठे पण जाईल. तर तुम्हाला एकदा डॅम दाखवतो. तिथे जी होडी दिसते ती बघा, जी होडी आहे तिथून मी आलेलो आहे. हा प्रकल्प, हा जो मासा आहे तो पॅसीचा कुठचा तरी एक पार्ट आहे, मला पण नक्की माहिती नाही. तर हे जवळजवळ 50,000च्या वरती मासे आहेत. ते तुम्हाला एवढं क्लिअर जेव्हा मी खाणं टाकेन तेव्हा ते येतील, पण साधारण तुम्ही बघू शकता. हे बघा, जवळजवळ 1 किलोच्या वरती त्यांचं वजन आहे. ए खाना खाना व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी. हे बघा, ह्याच्यात थोडे कमी आहेत. खाणं टाकलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. ये सावकाश खा रे, भांडू नका. अरे अरे रे 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 रे, हळू हळू हळू. इकडच्यांना टाकलं नाही तरी ते कसं हे करतात बघा. चला बाकीच्यांना घालतो खाणं. तर आजचं काम झालेलं आहे. इथे गावठी पण मासे आहेत, चांगले आहेत. जर कोण पकडणार असेल एक्सपर्ट तर सेटिंग लावून त्याला घेऊन येऊ शकतो मी. पकडा मासे जेवढे पाहिजे तेवढे. तर परत एकदा डॅम बघा, मस्त, खूप सुंदर. हा एक कोणाचा तरी प्रकल्प आहे, पण माहीत नाही अजून कोणाचा आहे. चला आता टायटॅनिकने परत जाऊ आपण जागेवर. तर आता ठरवलं आहे व्हिडिओ टाकायचं. तर जसा टाईम भेटेल तसा मी व्हिडिओ टाकेन. तर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लिंक मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट पण करा. तर भेटू लवकरच. थँक्यू.